अर्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। हरि ओम्। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराले श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग प्रणिपात करते। त्याचप्रमाणे परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार, आणि आज गीता पठण करणारे आपल्या कल्पनाताई भोपळे अत्यंत सुंदर अशा याच्यामध्ये संत गतीमध्ये लयीमध्ये लयपूर्ण असं पठण करणाऱ्या आपल्या कल्पनाताई भोपळे यांनाही साष्टांग नमस्कार करते। श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन। श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसाद मला मिळावा या आशेने, या हेतूने मी आपणाला सगळ्यांना वंदन करते पुनश्च आणि आजच्या विषयाला प्रारंभ करते। कल्पनाताई भोपळेंनी अत्यंत सुरेल आवाजात आणि लयबद्ध पद्धतीने गीता पठण केलेली आहे। त्या नुसत्याच पठण करतात असं नाही, तर त्याच्याबरोबर त्यांचा अभ्यास पण सुरू आहे। हे वाचून ऐकून अत्यंत आनंद झाला। कल्पनाताई, आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती हो आणि नीलाताईंचं आपल्याला मार्गदर्शन सतत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। विषयाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय आपला भगवद्गीता, आणि ह्या भगवद्गीतेच्या अनुषंगी तिसरा अध्याय आपला सुरू आहे। तिसरा अध्याय संपत आलेला आहे। उपसंहाराकडे वाटचाल चालू आहे, आणि उपसंहार करता करता कर्मयोग कशा पद्धतीने साधायचा भगवंतानी अगदी बारकाव्यानिशी सगळं सांगितलेलं आहे। आणि शेवटी भगवंत स्वधर्म आणि परधर्म या ठिकाणी येऊन थांबलेत। या ठिकाणी की स्वधर्माचंच पालन कर रे बाबा, परधर्माचं पालन करू नको। इतकं जरी मी तुला कर्मयोग सांगितला तरी सुद्धा भगवंत जाता जाता एवढा एक महत्वाचा संदेश देऊनच चाललेले आहेत की स्वधर्माचं पालन कर, परधर्माचं पालन करू नको। कारण स्वधर्माचं पालन केलं तरच आम्हाला त्याचा फायदा होतो आणि तोच श्रेयस्कर आहे। परधर्म हा केवळ भयावह आहे। दुसऱ्यांचा धर्म पाळणं अत्यंत क्लेशदायक आणि भीतीदायक असं आहे, असं महत्वाची सूचना भगवंत आपल्याला सांगतात आहे।
आज्ञा करतात आहे. भगवंताच्या आज्ञा म्हणायच्या. सूचना कशाला? सूचना तुम्ही आम्ही सामान्य लोक एकमेकांना करत असतो की रस्त्याने नीट जा, पहा बरं, आता फॉरेनला जाऊ नकोस, काश्मीरमध्ये जाऊ नकोस, अशा सूचना आमच्या असतात. पण भगवंताच्या ह्या आज्ञा असतात आणि ह्या आज्ञाचं पालन आम्ही करायचं असतो. म्हणून स्वधर्म श्रेयस्कर आहे, परधर्म हा भीतीदायक आहे, असं भगवंतानी कर्मयोग सांगताना सांगितलं. आणि तरी सुद्धा इतकं सांगून सुद्धा अर्जुनाच्या मनात प्रश्न आलेला आहे आणि त्या एका प्रश्नातून 4 प्रश्न त्यामधून निर्माण झालेले आहेत आणि त्या 4 प्रश्नांचा आपण उत्तर घेणं आपलं सुरू आहे. पहिलं, भगवंतानी स्वधर्म श्रेयस्कर आणि परधर्म भयावह सांगितलं. त्यांनी काल रामगीतेमध्ये ज्यावेळेला कर्माचा भाग आला की वेदविहित निष्काम कर्मच करावं, हा काल त्यांचा संपूर्ण प्रवचनाचा प्रवचनात आग्रह होता. वेदविहित निष्काम कर्मच माझ्याकडून झालं पाहिजे, त्यांनीच चित्तशुद्धी होईल आणि मगच त्या चित्तामध्ये ज्ञानाचा अंकुर फुटेल, बीज रुजेल. तत्पूर्वी होणार नाही. आणि अतिशय सुंदर आणि सरळ रीतीने त्यांनी हे काल समजावून सांगितलं. साधारण 2.5 तास म्हणतात त्यांनी हा विषय घेतला. त्यामध्ये त्या अनुषंगिक त्यांनी सांगितलं स्वधर्म कसा श्रेयस्कर आहे आणि परधर्म कसा भयावह आहे. 1-2 मिनिटांमध्ये त्यांनीच सांगितलेली गोष्ट सांगते. याच्यासाठी सांगते की स्वधर्म आम्हाला आमच्यामध्ये रुजेल, तो आम्हाला नीट कळेल की तो कसा श्रेयस्कर आहे आणि आम्ही स्वधर्माचं पालन का करावं कर्मयोगाच्या अनुषंगिक. त्यासाठी 2च मिनिटात सांगते. त्यांनी फार सुंदर रसाळ अशी ती गोष्ट रंगवली. आपल्याला वेळ कमी आहे, विषय आपला बराच मोठा आहे. त्या अनुषंगिक त्यांनी सांगितलं की एक कुंभार होता आणि त्या कुंभाराकडे आजच्या मीटिंग मध्ये काही श्रोते कालचे असतील पण, तर त्यांना पण ही गोष्ट त्यांना पण कळेल की मंदाताईंकडचीच गोष्ट आहे. अहो चोरीचाच माल वाटते, दुसरं काय. पण काही हरकत नाही, तो काही परधर्म नाही, तो स्वधर्म आहे. चोरीचा माल वाटणं हा स्वधर्मच आहे आणि म्हणून स्वधर्माचं पालन करायचं. मग आता स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहणे. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. बस एवढं स्वधर्माचं लक्षात ठेवायचं स्वधर्म म्हणजे. आणि त्याच्यानंतर त्याची थोडीशी गोष्ट 2 मिनिटांमध्ये. कुंभार होता, कुंभाराकडे सगळी मडकी वाहून न्यायला, माती आणायला एक गाढव असतं, सगळ्यांनाच माहिती. आता कुंभाराचा दिवसेंदिवस व्यवसाय वाढत चालला होता, म्हणून भय निर्माण झालं. म्हणून कुत्रा ठेवला की कुत्रा जर असला तर चोर येणार नाही आणि आला तर आपल्याला कळेल, म्हणून त्या भीतीपोटी कुत्रा. मग त्या कुत्र्याची आणि गाढवाची खूप मैत्री झाली, दोस्ती झाली. एक दिवस कुत्रा आपला नाराज होऊन खाली मान घालून बसला होता असा. म्हणून गाढवाने विचारलं, काय झालं रे दोस्ता तुला? तर कुत्रा म्हणतो की काही नाही, आज मला मालकानी 2च पोळ्या खाऊ घातल्या, माझं पोट नाही भरलं, मी फार नाराज आहे त्याच्यावर, असं कुत्र्याने उत्तर दिलं. आणि त्या नाराजीमध्येच रात्रीचा समय आला आणि 2 जण त्या ठिकाणी स्वस्त बसले आपापलं काम करत. तितक्यात काहीतरी आवाज आला चोरांचा. म्हणून गाढव म्हणतो, अगदी थोडक्यात सांगते बरं का, मंदा त्यांच्या तोंडून ऐकायला, रसाळ ऐकायला अतिशय मौज येते. आणि सुलभता आणि सहजता कशी असावी तत्वज्ञानामध्ये, ते कसं आतमध्ये ठसतं, मंदाताईंकडून शिकावं अगदी. आणि म्हणून चोर आल्यासारखा आवाज आला, घर फोडण्याचा आवाज आला. म्हणून गाढव म्हणतो, अरे कुत्र्या भुंक न, तू भुंक म्हणजे मालकाला जागी, म्हणजे चोर पळून जातील. कुत्रा म्हणे, आज मी भुंकणार नाही, आज मी त्याच्यावर फार मालकावर नाराज आहे, मी अजिबात भुंकणार नाही. गाढवाला काळजी वाटते की हा तर भुंकत नाही, आता कसं मालकाच्या घरी चोरी होऊन गेली कुंभाराकडे. मग स्वतःच त्यांनी सुरू केलं आवाज. गाढवाने स्वतःच ओरडायला सुरुवात केली,
ओरडायला गाढवाने सुरुवात केल्याबरोबर ते चोर घाबरले. त्यांना वाटलं आता सगळे उठतील, ते पळून गेले. घरातले लोक उठले काठ्या घेऊन की गाढव ओरडतोय, काय झालं बुवा म्हणून काठ्या घेऊन आले तर वाटतं की गाढव ओरडत आहे. काहीच जणांनी कुत्रा झोपलेला आहे शांत, आणि ज्या अर्थी कुत्रा झोपलाय त्या अर्थी चोर बीर काही आलेले नाही. तो कुत्रा भुंकला असता. चोर आले आहे म्हटल्यानंतर कुत्र्याने भुंकायला पाहिजे होतं, ते नाही. तसं न होता गाढव ओरडला आहे. म्हणजे ह्या गाढवालाच काहीतरी झालं का, काही साप विंचू आहे का म्हणून पाहायला गेले, काही दिसलं नाही. दुसरा प्राणी आहे का दिसला नाही, आणि हे उगीच ओरडतंय म्हणून त्या साप गाढवालाच बदललं. हातातल्या काठ्यांनी त्या गाढवालाच मारलं हो. त्या सगळ्या कुंभाराच्या घरातल्या लोकांनी. ते गाढव बिचार निश्चित पडलं. सगळेजण चालले गेले. मग कुत्रा म्हणतो, गाढवा तुला सांगितलं होतं ना मी की तू ओरडू नकोस. तू माझ्या धर्माचं पालन करायला गेला बघ, दुःख आणि क्लेश आले की नाही तुझ्या मागे. म्हणून मी तुला सांगतो की तू माझ्या धर्माचं पालन का केलं. माझा धर्म मलाच करू द्यायचा होता. परधर्म भयावह. असा आमचा स्वरूपी राणे हा स्वधर्म असतो, परंतु आम्ही ते सोडून देतो आणि आम्ही परधर्माच्या मागे लागतो. परधर्म म्हणजे काय, जो आमचा धर्मच नाहीये, जे आमचं मूळचं स्वरूपच नाहीये, त्याच्या मागे लागतो. देहासक्तीमध्ये असतो, देहकामनेमध्ये असतो, विषयाच्या आसक्तीमध्ये असतो, त्याच्या मागे लागतो. परिणाम माहितीये ना काय आहे. प्रत्येकाचा अनुभव एकच आहे ना, दुःख. कोणाला तरी विषयातून सुख मिळालंय का आजपर्यंत? कोणी असं आहे का की आम्ही प्रपंचामध्ये फार सुखी आहोत हो? कशाला समर्थांना म्हणावं लागलं असतं जगी सर्व सुखी, असा कोण आहे? मग भगवंतांनी आम्हाला असा स्वधर्म या ठिकाणी सांगितलेला आहे, आणि कर्मयोगाच्या माध्यमातून स्वधर्माचं पालन करा सांगितलेलं आहे. ज्या वर्णाश्रमामध्ये आपण आहोत त्या वर्णाश्रमाचं आम्ही पालन करायचं. गृहस्थाश्रमामध्ये आहोत तर गृहस्थाश्रमामध्ये पालन करायचं, आणि साधक म्हणून आहो तर स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहणे हा धर्म, याचा आम्ही नेहमी सातत्याने पालन करायचं. आणि त्यासाठी मग आम्हाला निष्काम कर्म करायला पाहिजे, निष्काम अंतःकरण आमचं असायला पाहिजे. जोपर्यंत निष्काम अंतःकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या धर्माचं स्वधर्माचं पालन करू शकणार नाही, आणि आनंद रूपता आमच्यापासून कोसो दूर राहील. म्हणून भगवंत स्वधर्माचं पालन आम्हाला सांगतात आहे. आम्ही पण त्या गाढवाप्रमाणे कधी करू नये, आणि ते करण्यामध्ये अनेक आम्हाला अडचणी सुद्धा येतात. स्वधर्माचं पालन करण्यामध्ये आम्हाला अडचणी येतात. तर ह्या अडचणी कोणत्या येतात म्हणून अर्जुनाचा प्रश्न आहे. 4 प्रश्न, एका प्रश्नातून 4 प्रश्न उद्भूत झालेले आहेत. पहिला प्रश्न आपण बघितलेला आहे की मनुष्य पापाचरण का करतो. मनुष्य स्वधर्माचं पालन करत असताना सुद्धा सांगितलं आहे एवढं तरी सुद्धा आमच्याकडून पापाचरण का होतं. त्याचं उत्तर दिलंय की पापाचरण का करतो. काम आणि क्रोध. काम आणि क्रोध यांचा समुदाय असतो, यांचा समुद्भव असतो, म्हणून आमच्याकडून पापाचरण होतं. आणि ह्याचं आपण सविस्तर उत्तर भगवंतांनी दिलेलं 37व्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे की काम आणि क्रोध हे आम्हाला पापाचरण करायला कसं प्रवृत्त करतात. आणि आज आपला दुसरा प्रश्न बघणार आहोत की आता हे कामक्रोध जर कारण आहे तर त्या कामक्रोधांनी त्याचं स्वरूप कसं आहे. त्यांनी नेमकं असं काय केलं कामक्रोधांनी की जेणेकरून आम्ही पापचरण करण्यामध्ये प्रवृत्त होतो. असा कोणता रोल आहे हो त्यांचा. आपण म्हणतो की नाही की असं त्यांनी अशी कोणती त्यांनी भूमिका वठवली की ते लगेच सहमत झाले, आमच्याशी सहमत झाले. अहो त्यांचं असं मत नव्हतं, ते येणार नव्हते. ते शिवगडला अजिबात शिबिराला येणार नव्हते.
परंतु तुम्ही अशी कोणती भूमिका तिथे वठवली, असं काय सांगितलं, असं काय केलं की जेणेकरून ते यायला प्रवृत्त झाले? आपण प्रश्न आपल्याला पडतो की नाही, तसा अर्जुनाला पडला की भगवंता, आपण म्हणताय की पापाचरण करायला काम आणि क्रोध यांनी नक्की प्रवृत्त केलेलं आहे आम्हाला, पण असं काम आणि क्रोधाने असं काय केलं की जेणेकरून आम्ही पाप कर्म करायला सिद्ध झालो? काय रोल आहे त्यांचा कामक्रोधाचा? आणि म्हणून भगवंत सांगतात आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात आहे, कसं प्रवृत्त करणार आहे, त्याचं स्वरूप काय आहे, कामक्रोधाचं स्वरूप काय आहे, हे आम्हाला भगवंत आता सांगून राहिले आहेत. आणि हे सांगत असताना सगळ्यात पहिले भगवंताने आम्हाला सूचना केली आहे की हे काम आणि क्रोध जे आहे, काम म्हटलं की क्रोध आला, म्हटलं लोभ आला, म्हटलं सगळं आलंच, मद मत्सर संपूर्ण जंत्री आली. पण हा जो काम आहे, हा काम वैरीचं स्वरूप आहे, हा वैर्यासारखा आहे, हा शत्रू सारखा आहे, असं आधी स्वतःच्या त्या कामाकडे पाहण्याची दृष्टी आधी अशी ठेव की तो शत्रू सारखा आहे. फार शत्रूबद्दल फार बोलावं लागणार नाही. नुकतंच सगळ्यांनी अगदी टीव्ही पाहून सगळ्यांचे डोळे शत्रुभावाने, त्या अगदी कान ऐकून ऐकून तृप्त, डोळे पाहून पाहून तृप्त अतृप्त, सुडानी पेटलेले, रागाने काय असेल ते ज्यांनी त्यांनी आपापलं पाहावं, परंतु नुकतंच सगळं आटोपलेलं आहे. आणि म्हणून वैरी कसा असतो, वैरीचं स्वरूप काय आहे, याची आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या निश्चित कल्पना आलेली आहे. पण वैरी माझ्यामध्ये कसा दडून बसला आहे, आता आम्हाला अंतर्मुख होणं गरजेचं आहे. हो, फार गरजेचं आहे अंतर्मुख होणं. आणि म्हणून कामरूपी वैरीचं स्वरूप काय आहे, तर भगवंत म्हणतात ह्या कामाने काय झालंय, तर ह्या कामाने ज्ञान आवृत्त होत. लिहून घ्या हो मुद्दा. मी कशासाठी लिहून घ्या म्हणते, माझ्यासाठी म्हणते बरं, आपल्यासाठी नाही. आपल्या लक्षात आहे, आपल्याला नीट कळलेलं आहे, कारण आपण अधिकारवाणीने ऐकलेलं आहे. सुनील काकांकडून सगळे मंत्र आपण ऐकलेले, गीतेचे श्लोक आपण ऐकलेले आहेत. त्याच्यामुळे मी आपल्यासाठी नाही म्हणत आहे, माझ्यासाठी म्हणते. कारण आपण जर ते लिखाण केलं, आपण जर तो लिहून ठेवला मुद्दा, तर एखाद्या वेळेला पटकन आपणच सांगू शकता की ताई असं असं आपण म्हणायला होतात आणि त्याचा मला फायदा होतो. बस, मी फक्त माझा फायदा बघते. हो, सांगते काम हा निश्चित वैरी आहे. आणि सुरुवातच मी काय केली, कामनेनीच केली की नाही, सुरुवातच कामनेनी केली. माझी अशी कामना आहे, अशी इच्छा आहे, यांनी केली की नाही. म्हणजे बघा, आपण त्याला त्या कामनेमध्ये किती सहजतेने असतो. लक्षात येतं का हो? हे निकामतेचे धडे घेऊन राहिलोय आणि कामनेनी सुरुवात, की आपल्याला आपली अशीच प्रगती हो, असंच मार्गदर्शन मिळो, हीच इच्छा, हीच सदिच्छा, हीच शुभेच्छा, गोड गोड आवरण दिले शुभेच्छा सदिच्छाचे, दिले की नाही. मग हा काम जो आहे, या कामाचं स्वरूप काय आहे, तर ह्या कामाने ज्ञानाला आवृत्त केलेले आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ह्या आत्मज्ञानाला ह्या कामाने आवृत्त केलंय, म्हणजे कामाचं त्याच्यावर आवरण पडलेलं आहे, म्हणजे आच्छादन पडलेलं आहे. बस, ह्या कामाने इतकी ही कामना आहे, त्यांनी आच्छादित, माझं स्वरूप आच्छादित केलेलं आहे, माझा आनंद त्यांनी आच्छादित केलेला आहे. मग तो माझा वैरी नाही होणार का हो? निश्चितपणे वैरी होईल. मला एखादी गोष्ट अगदी हवी आहे, पाहिजेच आहे, तीच मला आवडली आहे, तोच फ्रीज मला आवडलेला आहे, आणि उद्या घेऊ म्हणून आम्ही सांगून जातो, उद्या पाहू याला आपण, आणि उद्या गेल्यानंतर लक्षात येतो की तो
फ्रीज आमच्या शेजाऱ्यांनी घेऊन गेले. मग आता माझा आनंद हरवला की नाही? त्या ठिकाणी निश्चितपणे हरवला की नाही? माझी इच्छा त्याच फ्रीजवर होती आणि तो फ्रीज घेऊन गेल्याचं कळल्यानंतर, विकल्यानंतर, केल्यानंतर आनंदावर विरजण पडलं. आता गेला मूड, आता नाही आम्ही घेत हो. मूडच गेला फ्रीज घेण्याचा, तोच हवा होता. आनंदावर आवरण आलं, तोच फ्रीज हवा होता ह्या कामनेनी. आणि अशी ही कामना आमच्या आनंदावर आच्छादन करत असते, आमच्या स्वरूपावर ती आच्छादित असते. आणि म्हणून 38व्या श्लोकामध्ये या ठिकाणी भगवंत 3 उदाहरणं देतात. थोडा सविस्तरच घेणार आहे. शेवटचे सगळे हे मंत्र अत्यंत महत्वाची आहेत. म्हणून 3 उदाहरणं देतात की कसं आच्छादन हे कसं पडलेलं आहे, आनंदावर या कामनेचं आच्छादन कसं आहे. 3 उदाहरणं, 3 दृष्टांत या ठिकाणी देतात. पहिला दृष्टांत देतात की अग्नी असतो आणि अग्नी हा स्वयंप्रकाश असतो, तेजस्वी असतो. परंतु काय होतं की कुठेतरी कचरा पेटवलेला असतो आणि त्याच्यातून अत्यंत काळा धूर असा येत असतो. आणि त्या काळ्या धुरानी असतात कारखाने वगैरे असले, फॅक्टरीज असल्यात आजूबाजूला प्रोडक्शनच्या, की त्याच्यातून काळे धूर येतात सारखे. आणि त्या धुरामुळे तो जो अग्नी आहे, जो स्वयंप्रकाश रूप आहे, त्या अग्नी आम्हाला दिसेनासा होतो. तो त्या धुरामुळे झाकल्या जातो आणि प्रकाशहीन झाल्यासारखा दिसतो. अनुभव आपले नेहमीचे. पहिलं उदाहरण दिलं, तो धूर आल्यामुळे अग्नी दिसत नाही, पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण दिलं की आरसा धुळीने माखला जातो, त्यामुळे आरशामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत नाही. धूळ असल्यामुळे आरसा प्रतिबिंब दाखवायला असमर्थ ठरतो. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण दिलं की जो गर्भ असतो, मातेच्या पोटामध्ये जो गर्भ असतो, त्या गर्भखोळीने तो झाकला गेलेला असतो. त्याला वारेने झाकला जातो असं म्हणतात, त्या खोळीला वार असं म्हणतात. वारेने तो सचेतन गर्भ आवृत्त होतो. गर्भ चेतनयुक्त आहे, पण अचेतन वार. वार कशी आहे? अचेतन आहे. अचेतनाने चेतनावर काय आणलंय? आच्छादन आणलेलं आहे. लक्षात घ्या. तिन्ही उदाहरणं का दिली आम्हाला भगवंतानी? असं चेतनयुक्त असणारं माझं स्वरूप जे ब्रह्मस्वरूप आहे, हे ब्रह्मस्वरूपावर अचेतन रूपी कामनेनी आच्छादन पडलेलं आहे. नुसते 3 दृष्टांत इथे देऊन थांबत नाहीये भगवंत. 3 दृष्टांत दिलेले. चेतनावर अचेतनाचं आवरण आलंय आणि अचेतनालाच आम्ही चेतन समजतो. मूळचा मी ब्रह्मरूप आहे, मूळचा मी चैतन्य रूप आहे. त्याच्यावर या देहाचं काय पडलंय? देहबुद्धीचं आवरण. देहाचं आवरण नाही पडलं, लक्षात घ्या. देहबुद्धीचं आवरण पडलेलं आहे. देहाच्या माध्यमातून आम्हाला चैतन्याचं प्रगटीकरण प्रत्येक क्षणाला होत आहे हो. बोलतो आहे, पाहतो आहे, क्रिया करतो आहे, सगळं करतोय. चैतन्याचं प्रगटीकरण, चैतन्याचा विलास होतोय. पण तरी सुद्धा हा विलास आम्हाला दिसत नाही. तुम्हाला न नेहमी वाईटच दिसतं. बघा, चैतन्याचा विलास आहे की त्या चक्षुंना दिसलंय सगळं. चांगलं दिसतंय, वाईट दिसतंय, चैतन्यामुळे दिसतंय. पण आपण म्हणताना म्हणतो तुम्हाला सगळं वाईट दिसतं, तुमची दृष्टीच वाईट आहे. आणि म्हणून ही देहबुद्धी, ती दृष्टी वाईट का आहे? देहबुद्धीमुळे. ज्या ठिकाणी देहबुद्धी आहे त्या ठिकाणी सकल दुःखांच्या राशी देहबुद्धीपाशी. मग ही देहबुद्धीचं आवरण
ह्या चैतन्यावर पडल्यामुळे आम्हाला आमचं स्वरूप दिसत नाही. मग हे आवरण कसं पडलं हो? अचेतनाचं या देहबुद्धीचं आवरण कसं पडलं? आम्हाला अग्नीवर समोर आलेला धूर कळला, आरशाची धूळ कळली, धूळ कळली आणि तिसऱ्या यांनी आम्हाला अचेतन खो ते पण कळलं. पण अहो धूर पण तितकाच अचेतन आहे, धूळ पण तेवढीच अचेतन आहे. फक्त र आणि ळ याचा एवढाच फरक आहे शब्दाचा, पण आहे स्वरूप दोघांचे सारखंच, अचेतनच. मग आता इथे धूर आणि धूळ कशासाठी दिलंय भगवंताने हे उदाहरण? ज्या वेळेला स्वयंप्रकाश अग्नीच्या समोर काळा धूर येतो, लक्षात घ्या, र आणि ळ मध्ये गडबड नका करू. ज्या वेळेला धूर येतो तेव्हा अतिशय पातळ असं आवरण ते असतं की नाही धुराचं आवरण, आणि किती क्षणिक असतं. एक हवेची झुळूक आली की तो धूर हटून जातो, एका हवेच्या झुळकीने तो धूर हटतो आणि आम्हाला अग्नी दिसतो. इतकं पातळ आवरण त्या धुराचं असतं, इतकं पातळ आवरण त्या धुराचं त्या अग्नीवर असतं. आणि म्हणून आम्हाला अग्नी असून दिसत नाही, वस्तू असूनही दिसत नाही. अस्ति किंतु न भाती, वस्तू आहे पण दिसत नाही, कारण पातळ आवरण पडलेलं आहे. मग हे पातळ आवरण कशाचं द्योतक आहे? आमच्या ज्ञानावर, आमच्या आत्मस्वरूपावर पातळ आवरण कशाचं पडलेलं आहे? सात्विक कामनेचं पडलेलं आहे. सात्विक कामना जी आहे, आपण कामाच्या दृष्टीने विचार करतोय ह्या श्लोकाचा, चेतन अचेतन सांगितलं दृष्टांताच्या माध्यमातून, पण आपला आजचा विषय कामनेच्या अनुषंगिक आहे. लक्षात घ्या, विचार फार बारीक करावा लागतो, फार काटेकोर करावा लागतो. आणि म्हणून हे जे कामनेचं आवरण पडलेलं आहे आमच्या आत्मस्वरूपावर, आमच्या ज्ञानावर, हे कामनेचं आवरण, मग ही कोणती कामना आहे की जिचं पातळ धुराप्रमाणे आवरण आहे? धूर विरल असतो ना, पटकन विरतो म्हणून त्याला विरल म्हणतात, जो पटकन निघून जातो म्हणून त्याला तरल विरल असं म्हणतात. हे सात्विक कामनेचं आहे हो. खरंच सांगते, आपल्याला ढोबळ मानाने, स्थूल मानाने पडलेलं आवरण दिसतं आहे. इथे चांदीचा एक पेला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर कोणाला दिसू नये म्हणून आम्ही त्याच्यावर एक काहीतरी कापड टाकतो, आणि कापड टाकल्यामुळे ते प्रकर्षाने दिसतं. काय झाकून ठेवलंय? प्रकर्षाने दिसतं. त्याच्यावर एखादा सुंदर रुमाल झाकून ठेवतो, कारण तो चांदीचा असतो, त्या रुमालाचं आकर्षण पडतो. काय झाकून ठेवलंय? म्हणजे आम्ही झाकून ठेवलो, परंतु वरच्या त्या कामनेमध्ये कळत नाहीये, ते स्थूल आवरण येते. पण सूक्ष्म आवरणाच्या वेळेला हे झाकल्या गेलेलं आहे हे लक्षातच नाही येत. फार मोठा धोका आहे हो, फार मोठा धोका आहे. स्थूल आवरण काढता येतो, स्थूलतम आवरण काढता येईल, पण सूक्ष्म आवरण जे सात्विक कामनेचं पडलं आहे ते काढणं फार कठीण आहे. सात्विक कामना, आम्हाला वाटतं आम्ही साधक आहोत, बरोबर आहे. मग अशी जी सात्विक कामना आहे, हे आवरण धुराचं दूर करण्यासाठी फुंकरच घालावी लागते. पंखा लावला तरी धूर निघून जातो की नाही. असं ह्या धुराचं आवरण आम्हाला दूर करायचं आहे. आधी ते कसं पडलं आहे हे बघू. कसं आहे ते सात्विक आवरण, कसं पडलंय, सात्विक कामनेचं आवरण कसं पडलं आहे हे बघू. सात्विक कामनेचं आवरण सत्व गुणामुळे पडतं. प्रकृती 3 गुणांची आहे ना, सात्विक कामनेचं आवरण जे पडलं आहे आमच्या स्वरूपावर, हे सत्वगुणामुळे पडतो. सत्वगुण प्रकर्षाने असतो आणि सत्वगुण
प्रकर्षाने असल्यामुळे सगळ्या सात्विक इच्छा आमच्या तयार होतात, पण इच्छा होतातच, कामना असतातच. सत्वगुण प्रधानत्वाने असल्यामुळे सात्विक कामना तयार होतात, गरिबांना मदत करावी. आणि सत्वगुण प्रधान असल्यामुळे पुण्यकर्माकडे आमची प्रवृत्ती असते. आम्ही जर गोदान केलं, भूमिदान केलं, अन्नदान केलं तर आम्हाला पुण्य मिळेल आणि पुण्याने आम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. स्वर्ग प्राप्ती करायची आहे की ब्रह्म प्राप्ती करायची आहे? हो, माझा प्रश्न मी विचारला पाहिजे. मी आपणाला प्रश्न विचारत नाहीये, मी आपल्याला कोणताही उपदेश करत नाहीये. मी फक्त आपल्या निमित्ताने मी मला समजावून सांगते. सेवेची संधी मिळाली, साधून घ्या, बस एवढाच उद्देश आहे. आणि म्हणून सात्विक कामना जी आहे, ह्या सात्विक कामनेमध्ये आम्हाला परमार्थाची आवड पण असते, परोपकार करण्याची पण तातडी असते. आणि परमार्थ करत असताना प्रत्येक याचा अर्थही कळायला पाहिजे, भावार्थही कळायला पाहिजे, ही पण इच्छा असते. पण ह्या सगळ्या इच्छा ज्या आहेत, ह्या कशासाठी करायच्या आहेत याचा आम्हाला तिथे विसर पडतो. हो, माया एवढी जबरदस्त आहे, तिथे पण ती माया असते आणि इतका जबरदस्त आम्हाला विसर पडतो. आणि मग याचा अर्थ कळला पाहिजे, त्याचा अर्थ कळला पाहिजे. माऊली काय म्हणते, तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय, या शब्दाचा अर्थ, ह्याच्याच मग मागे लागतो आणि कशासाठी तो पाहतोय हे विचार विसरून जातो. भावार्थ पाहता पाहता एक रूप व्हायचंय स्वरूपाशी, अर्थ पण मागे पडला पाहिजे हे विसरून जातो. आणि म्हणून मग ती कामना राहते, सात्विक कामना. मला हे समजलं पाहिजे, मला ते समजलं पाहिजे, मला ते समजलं पाहिजे. चातुर्मास आहे, व्रत वैकल्य मला करायची आहे, प्रत्येक व्रत मला केलंच पाहिजे. असं जर व्रत मी केलं तर काय होणार आहे, माझ्या संग्रहामध्ये पुण्य जमा होणार आहे. आणि पुण्यासाठी सगळी धडपड आम्ही करत असतो. लहान लहान गोष्टीत सुद्धा, आता साधक आहे आपण तर आम्हाला पाप पुण्याच्या कल्पना सगळ्या माहीत आहेत, अगदी जरूर माहिती आहे, पण तरी सुद्धा आम्ही पुण्य कर्म करण्याच्या मागे लागतोच. एखाद्याला सहज मदत करतो, हो, नाही बघवत त्याचे हाल, आणि त्याला सहज मदत करतो. आणि मनामध्ये इच्छा येते, आज जर मी याला मदत केली तर उद्या मी अडल्यानंतर मला कोणीतरी अशीच मदत करेल. मनामध्ये कामना तत्क्षण निर्माण होऊन जाते आणि म्हणून मी याला मदत करावी. ही कामना अंतःकरणामध्ये येते आणि तिथे ती रुजते, पण ती एवढी सूक्ष्म असते, धुराचा पडदा अग्नीवर पडला तो सहजासहजी दिसत नाही, इतकी ती तरल असते. आणि तिथेच आम्हाला सावध राहावं लागतो, खूप सावध राहावं लागतं. प्रवचनच ऐकायची वाटतात, हो, असं वाटतं प्रवचनच ऐकावी, पण काय माझ्या नशिबात प्रवचन ऐकणं नाही, हो, नाहीच जमत आमचं. ऐकण्याची फार दुर्दम्य इच्छा आहे. मग आता ती प्रवचन ऐकण्याची इच्छा, मी मूळचा ब्रह्मरूप आहे हे अज्ञान, मी हे ज्ञान प्राप्त करण्याच्या आड येतं. मग प्रवचन ऐकण्यासाठी सगळी धडपड, सगळा पुरुषार्थ प्रवचन ऐकण्यासाठी करतो, कारण त्याची आवड आहे, परमार्थाची आवड निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली. प्रवचन ऐकायला नाही मिळत तर स्वतःचा अभ्यास करावा, पुस्तक घेऊन बसावं. माऊली मला सांगते आहे असा विचार करावा. प्रवचनच ऐकायचंय, तिथेच जाऊन ऐकलं पाहिजे का? नाही जमत आहे, पुरुषार्थ करावा जाण्याचा, पण तरी नाही जमत आहे, प्रतिबंध आहेत. माऊली काकांचं पुस्तक उघडून बसावं, काका माझ्याशी बोलतात आहे,
या थाटामध्ये मी वाचावं. माऊली माझ्याशी बोलते, माऊलीचं प्रवचन सुरू आहे, मी ऐकतो आहे, या थाटामध्ये पुस्तक वाचावं हो. ते विरल आवरण दूर होतं धुराचं. तसं न करता आम्ही प्रवचन कसं जमेल, प्रवचनाला जाणं कसं जमेल, ह्यासाठी सगळा खटाटोप करतो. मला प्रवचन करता आलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, सात्विक का म्हणा, मला ना त्यांच्यासारखं बोलताच आलं पाहिजे, सात्विक का म्हणा, त्याच्याच मागे लागतो. किती किती प्रकारच्या सात्विक कामना आमच्या ह्या स्वरूपावर आवरण घातलेलं असतं. ह्याचा विचार करावा लागतो. सूक्ष्म कामना आहे म्हणून त्याच्यावर एवढं भर देते. सूक्ष्म आवरण लवकर दिसत नाही, स्थूल दिसतो, सूक्ष्म दिसत नाही, आणि म्हणून याच्यासाठी जागरूक राहावं लागतं. भगवंतानी यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. दुसरा दृष्टांत आम्हाला दिलेला आहे, आरशावर धूर साचते, धूर गेला, र गेला, आता ळचा विचार करू. आरशावर धूळ साचलेली असते, ती आपण कशी कापडाने पुसून टाकतो. ती नुसत्या फुंकरेनी धूळ जाईल का? धूर गेला फुंकरेनी, फू केलं, धूर गेला, अग्नी प्रज्वलित झाला. पूर्वीच्या काळी चुली लागायच्या, चुलीमध्ये जाळ पेटवायचे, लाकडं टाकायचे, धूर व्हायचा. धूर झाल्याबरोबर ती गृहिणी फू करायची, तो धूर निघून जायचा आणि चुलीमध्ये धगधगता अग्नी प्रज्वलित व्हायचा. हो, एका फुंकरीने तो धूर गेलेला आहे. पण धूळ जर साचली असेल तर फुंकरीने जाईल का? नाही. ती जरा स्थूल रूपामध्ये आहे, तिला मेहनत करावी लागेल, नक्की मेहनत करावी लागेल. सात्विक कामना असतील तर सात्विक कामना दूर करण्यासाठी आम्हाला आत्मनात्म विवेकच करावा लागेल, आत्मनात्म विचारच करावा लागेल. आत्मनात्म विवेकाचीच फुंकर घालावी लागेल, तेव्हा तो धूर दूर होईल सात्विक कामनेचा. पण आता राजस कामना, आरशावर पडलेली धूळ ही राजस कामना आहे. स्वरूपानंदांनी ह्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलं आहे, फार सुंदर असं. राजस कामना आहे ही, आणि ही राजस कामना धुराच्या रूपाने, धुळीच्या रूपाने आमच्या समोर आहे. धूळ, डस्ट, धूळ नाही कळ, डस्ट. आरशावर डस्ट जमा झाली, काय पण डस्ट होते हो. थोडं घराच्या बाहेर पडलं की डस्ट आमच्या घरात शिरते, ती वाटच पाहत असते. बरोबर आहे, रजोगुण वाटच पाहत असतो, सत्वगुण केव्हा हटतो, मी तिथे केव्हा येऊन बसतो, वाटच पाहत असतो. प्रसाद हातात दिला, दिल्यानंतर 4 लोकांना वाटण्याची इच्छा होते, सत्वगुण 4 लोकांना वाटतो, पण वाटता वाटता तो रजोगुण तिथे तयार असतो, एवढासा प्रसाद घरी नेते मुलासाठी. आला रजोगुण, तो प्रसाद मला पण मिळावा म्हणून थोडासा ठेवूनच देते वाटता वाटता, म्हणजे रजोगुण तिथे वाटच पाहत असतो की नाही. असा राजसी कामना त्या धुळीच्या रूपाने, डस्टच्या रूपाने आरशावर आलेली आहे. नुसतं फुंकर घालून होणार नाही, फार सावध राहावं लागेल राजसी कामनेबद्दल. आमच्यात नाही हो राजसी कामना, आम्ही साधक आहोत, आमच्यात कसं असेल राजसी कामना. समर्थ येतात धावून आपल्या मदतीला. समर्थ म्हणतात, बाबा रे असं नको समजू, राजसी कामना तुझ्यात पण आहे, शोध जरा, थोडी सूक्ष्म रूपाने आहे, शोध. ती सात्विक कामना अत्यंत सूक्ष्म होती, हिचं त्या मानाने थोडीही स्थूल आहे, पण तुला शोधावी लागेल कोणती आहे. सात्विक राजस कामना धनधान्याचे संचित, धनधान्य जमा करून ठेवावे, युद्ध काळ आहे, पेट्रोल एखाद्या वेळेला संपलं तर काय करावं, गाडीत भरूनच घेतो, आज आवश्यकता नसताना भरून घेतो, आणि कॅन पण भरून ठेवतो, घरी स्टॉक असावा. धनधान्याचे संचित वाटतं की नाही, मग ताई हे करायला नको का,
ही सावधानता घ्यायला नको. सावध असायला पाहिजे, पण आता नाही मिळालं तर बेचैनी जी आम्हाला येते, अस्वस्थता जी आम्हाला येते, तिथे आमचा आनंद जो निघून जातो, ती त्या इच्छेनी निघून जातो, राजस कामनेनी निघून जातो. पेट्रोलाचा संचय करायचा होता आणि तो होऊ शकला नाही, म्हणून अस्वस्थता बेचैनी जी येते ते आवरण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की धनधान्याचे संचितन मन हे द्रव्यासक्त अत्यंत कृपण जीवित्व. अशा पद्धतीने आम्ही अत्यंत कृपण होतो, तो जीवभाव घट्ट होतो. ज्या ठिकाणी जीवभाव घट्ट होतो आम्ही अत्यंत कृपण झालो, म्हणजे कंजूष झालो. मूळचा सर्वत्र व्यापक असताना आम्ही अल्प मर्यादित झालो, म्हणजे कृपण झालो की नाही हो. अफाट संपत्ती असताना एवढाच पैशाचा उपभोग घेणं कंजूष पण आहे की नाही. काय कंजूष माणूस आहे हा. एवढ्या गाडी 10 गाड्या घरी आहे, पण माणूस पायीच येतो प्रवचनाला. अत्यंत कंजूष, पेट्रोल वाचवतो, अतिकृपण. असं आम्ही अतिकृपण होतो. लक्षात घ्या, जीवभाव घट्ट होतो. राजस कामनेमध्ये जीवभाव घट्ट होतो, आणि हा जीवभाव घट्ट झाल्यामुळे आम्हाला आत्मभाव, जीवभावाचं आवरण या आत्मभावावर पडलेलं आहे, आणि आम्ही स्वरूपापासून वंचित होतो. अर्जुना लक्षात ठेव, हे दुसरंही उदाहरण तू लक्षात ठेव रे बाबा. तो अर्जुन कोण आहे? मी आहे. म्हणून राजस कामना अतिशय धोक्याची, कळत पण नाही. सात्विकतेचं गोड लेबल असतो, पण आतमध्ये रजोगुण असतो. आपण छान खावं, बरे खावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्यांना आम्ही आकर्षक दिसलो पाहिजे असं आम्ही राहिलो पाहिजे. आकर्षक वस्तू आमच्या घरी असल्या पाहिजे, जेणेकरून दुसऱ्यांनी आम्हाला म्हणावं खरंच तुमच्या घरी आलं ना काहीतरी नवीनच असतो. मोरपीस अंगावर फिरतो, आणि ते मोरपीस फिरणं हे आवरण आहे. लक्षात घ्यायचं, कुठे कुठे कशा पद्धतीचं आवरण पडलेलं आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणून परमार्थ नवीन लेकुरांच्या गोष्टी हो. म्हणून हे केशराचं माप आहे. ढोबळ मानाने परमार्थ करतो. आता आम्हाला कोणतीच इच्छा नाही, म्हणजे काय, आम्हाला मॉलमध्ये जावंसं वाटत नाही. छान, खूप छान, हेही आवश्यक आहे. आम्हाला आता लग्न प्रसंगात आमचं मन रमत नाही, खूप छान, काही हरकत नाही. पण लग्न प्रसंगात आम्हाला जावंसं वाटत नाही, हे जरी बरोबर असलं तरी जायचीच वेळ आली तर मग मात्र अशा पद्धतीने मी जाईल की तिथे मला सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की खरंच हे की नाही फारच अलिप्त आहे, हे कोणातच रमत नाही, असं मला बाकीच्यांनी म्हणावं, बाकीच्यांच्या लक्षात यावं माझं अलिप्त. पण हे काय आहे? राजस, सात्विक कामना. पहा केवढी बारीक आतमध्ये दडलेली असते ती. जाऊन बघा लग्न प्रसंगात, तिथे आपण आपल्याला म्हणतो आमचं नाही आता याच्यामध्ये मन रमत, पण हे कोणाच्या तरी लक्षात आलं पाहिजे. कोणीतरी माझ्या ह्या बदलाचा दखल कोणीतरी घेतली पाहिजे असं वाटतं हो. फार सावध राहावं लागतं या कामनेपासून. कालच सुनील काकांनी सांगितलं भजन, कंचन कामिनी जैसी नागिनी. कंचन कामिनी, कामिनी म्हणजे इच्छा, म्हणजे कामना ही नागिणी सारखी असते. दडा भरून बसते, दडा धरून बसते आणि पटकन फणा केव्हाही काढते, लक्षात पण येत नाही. याला राजस कामना म्हणतात. अत्यंत कृपण आम्ही त्यामध्ये असतो, आणि म्हणून दुसऱ्यांचं वैभव पाहून आपल्या इकडे ते असावं असं वाटतं की नाही आपल्याला. मग आता कशाच्या मागे लागू आम्ही? ते वैभव मिळण्याच्या मागे लागू, आणि जे आत्मवैभव आहे, जे खरं वैभव आहे, त्या वैभवाचा नाद इथे सुटतो. म्हणून
कामनेनी ज्ञान आवृत्त केलं म्हणून कामना ही वैरी आहे, वैरीण आहे. वैरीण म्हटलंय कारण स्त्रीलिंगी आहे कामना, म्हणून काम हा वैरी आहे. कामना वैरीण म्हणा, काम वैरी म्हणा, काही म्हणा, याचा अर्थ एकच आहे, एनिमी. आता ठीक आहे ताई, समजलं बरं आता तुमचं. हे वैरी वैरीण जरा कठीणच जातं समजायला. एनिमी आहे. हा, आता कळलं एनिमी म्हणजे काय, कळलं हो. आम्हाला की नाही परधर्मच फार छान कळतो. कायच करावं. काल मंदाताईंनी खेदच व्यक्त केला हो बोलण्यामधून. आम्हाला छान परधर्माच आम्ही पालन करतो हो. मंदाताई म्हणाल्या की आम्ही विदेशी कपड्यांचा पेहरवा करायला लागलो, त्यातच धन्यता आम्ही मानतो. स्वदेशी पेहरवा आम्ही विसरलो, परधर्माचं पालन करणं सुरू केलं, त्यांच्यासारखंच बोलायला सुरुवात केलं. कोणी काही आम्हाला वस्तू दिल्या तर आम्ही लगेच थँक्यू, लवकर कळतो हो आम्हाला, थँक्यू लवकर करतो. आणि छान झालं बाबा, तू माझी गरज ओळखून, माझ्या मनातलं ओळखून हे दिलं, तुझे उपकार आहे असं म्हणायला आमची जीभ, इतके मोठे वाक्य म्हणायला जीभ आमची समोर येत नाही. थँक्यू म्हणून मोकळ होतो कोरडेपणाने. परधर्माचंच पालन करण्यात आम्हाला धन्यता वाटते आणि म्हणून आमच्या दुःख आहे हो, म्हणून दुःख आहे. हे व्यक्त केलंय मंदाताईंनी काल आणि विचारायला प्रवृत्त केलंय. संतांचं कार्य हे प्रवृत्त करतात, आहे तिथून आम्हाला समोर गती देतात. आणि म्हणून अशा पद्धतीची जी राजस कामना आहे, ती राजस कामना दडलेली असते. सात्विक कामना अति खोल राहिली, दडून बसते. पण वरचे आवरण काढत जाऊ तेव्हाच आपल्याला आतलं दिसेल ना हो. म्हणून सात्विक कामना जी आहे, राजसी कामना जी आहे, ही राजसी कामना आम्हाला निश्चितपणे ओळखून तिचा विमोड करायला हवा. ती निष्काम कर्मयोगाने जाईल. राजसी कामना निष्काम कर्मयोगच करायचा. राजसी कामना प्रसाद दिलेला आहे ना, सगळ्यांना वाटून द्या. आता तिथे घरी मुलामध्ये मन नका ठेवू. निष्काम कर्मयोग माझ्या मुलाला मिळायला पाहिजे, ही राजसी कामना तिथे येता कामा नाही. सगळे माझीच तर मुलं आहेत, वाटून द्या सगळा प्रसाद. तुकाराम महाराजांनी ऊस आणले हो मुलांसाठी. उपाशी मुलं होते 4 दिवसापासून, त्यांच्यासाठी ऊस घेऊन आले होते. आणि येता येता रस्त्यामध्ये मुलं भेटली, द्या ना काका आम्हाला ऊस द्या ना. आणि द्या म्हटल्यानंतर सगळी वाटून दिली हो, सगळे ऊस वाटून दिले. तिथे विचार नव्हता माझी मुलं उपाशी आहे, माझ्या मुलांसाठी मी हे ऊस घेऊन चाललोय, तेवढाच रस तरी पोटात जाईल. कोणतीच इच्छा नाही, ते ऊस दिल्यानंतर कोणतीच इच्छा नाही, माझ्या मुलांसाठी घेऊन चाललोय ही इच्छा नाहीच. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग असं महाराज म्हणू शकतात. आणि आमचं म्हणताना जीभ जरा जड होते. त्याला कारण असं आहे की त्याच्यावर राजसी कामना सात्विक कामनेच पडलेलं आहे. आणि तमो गुणाची तामसी कामना. आता ही जी राजसी कामना आहे ना, या राजसी कामनेला काकांनी अंतर्भावामध्ये कुटुंब वत्सलता म्हटलेली आहे. फार सुंदर शब्द वापरलाय आपण. त्या कुटुंब वत्सलता शब्दाला किती छान घेतो. छान आहे हो, स्वभावाने फार छान माणूस आहे, कुटुंब वत्सल आहे. समर्थ म्हणतात शिष्याला, बाबा रे आधी ही कुटुंब वत्सलता कमी कर, तरच तुला अंतर्भाव तुझा प्रगट होईल. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. कुटुंब वत्सलता कमी कर म्हणजे ही राजसी कामना आधी तू कमी कर, त्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून या विषयांचं ध्यान कमी कर. करिता विषयांचे ध्यान जीव होय मना आधीन, त्यास मन करी हीन दिन. अतिकृपण जड मूढ. नाथ महाराज पण अतिकृपणच म्हणतात आहे. समर्थांनी पण कृपण म्हटलंय, नाथ महाराजांनी पण कृपण म्हटलंय.
काय संतांची एकवाक्यता आमच्यासाठी आहे हो. द्विरुक्ती ज्यावेळेला येते त्यावेळेला जास्ती जोर लागतो की नाही. एक इंजिन नाही पुरत चढावावर, चढ आहे. रेल्वेला एक इंजिन नाही पुरत, मागून पण एक इंजिन लावतात, तेव्हा ती गाडी त्या चढावावरून पुढे जाते. चढ आहे. आपली 4 व्हीलर चढत नाहीये, बंद पडली, दोघांचे हात लावा, नाही हो अजून दोघांचे घ्या, साईडनी पण घ्या. डबल इंजिन लागलं तेव्हा त्या गाडीला गती प्राप्त होते. तसं बघा समर्थ नाथ महाराज आमच्या मदतीला दोघही धावून आले. दोघांनी कृपण म्हटलेलं आहे. निश्चित आज आम्हाला जबरदस्त गती मिळालीच पाहिजे. आम्ही आमची राजस कामना, सात्विक कामना आणि तामसी कामना कुठे कुठे आमच्या आनंदावर आवरण घालते आहे हे शोधण्यात आम्ही तत्पर असलो पाहिजे. आणि नुसतं तत्पर नाही तर ती शोधून आनंदाला परत आम्ही आमच्या आनंद स्थितीवर प्राप्त झालो पाहिजे. भगवंताला ह्या 3 उदाहरणांच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचंय की ह्या 3 कामना अंतरंगामध्ये दडून बसलेल्या आहेत. कामना तू स्थूल मनाने कामना घेऊ नको, त्याचा सूक्ष्म विचार कर, सूक्ष्मतम विचार कर. तामसी कामना युद्ध देखावे, ऐकावे, स्वय युद्धची करावे. आहे की नाही अनुभव आपल्या सगळ्यांचा. टीव्हीवर युद्ध पाहत होतो आणि इकडे आपलेच हातपाय सळसळ करत होते. बरेच लोक असे होते की जागच्या जागी दात खायचे. फार छान झालं, खूप छान झालं, बंद व्हायला नको, सगळ्यांची वित्तहानी झाली पाहिजे, प्राणहानी झाली पाहिजे. घरी बसल्या बसल्या सोफ्यावरच बुक्के मारत होते. अहो ते सोफे फाटले बुक्के मारून मारून. तामसी कामना, मारावे की मरावे. तामसी कामना उपासनेची टिंगल टवाळी करतो आपण. आम्ही ज्ञानाच ठीक आहे, आम्हाला आता युद्ध हे ते अंतरी आमचं कपट पण नाही कोणाबद्दल, काय आम्ही उद्धट पण बोलत नाही. हे सगळं असलं तरी सुद्धा तामसी कामना आमच्यात कशी असते, उपासनेची टिंगल टवाळी करतो हो आपण. फार धोक्याची कामना आहे. आम्ही ज्ञानाचे अधिकारी, आम्ही ज्ञानवाले. उपासना हो, ते उपासना करतात. काय मिळणार आहे उपासनेनी? फक्त चित्त शांत होणार आहे. अहो जरा आमच्याकडे येऊन बघा, पहा तर खरी सकाळची मीटिंग अटेंड करून. अहो त्यांना आपल्याकडे या, मीटिंग अटेंड करा, हे सगळं म्हणायचं आहे आपल्याला, परंतु निंदा नालस्ती करून, टीका टिप्पणी करून नाही. तुम्ही कमी दर्जाचे असो म्हणून नाही म्हणायचं. त्यांना पुढचा रस्ता मिळावा, ते पण ज्ञानापर्यंत यावे, ज्ञानरूपतेपर्यंत प्रवास त्यांचा व्हावा, असो म्हणून वागणं बोलणं कसं. आणि उपासनाच करता, तुम्हाला काही सुचतच नाही असं म्हणणं कुठे. फरक आहे की नाही हो. या दोन्ही याच्यात फरक, खूप मोठा फरक आहे. हा आमच्या लक्षात आला पाहिजे. आमच्यामधून आमच्या अंतःकरणात उपासनेबद्दल कधीही उपहास त्या कामा नाही, कधी त्याची टिंगल निंदा होता आमच्याकडून कामा नाही. उपासनेचा आश्रय समर्थांनी म्हटलेला आहे, नाही तर निराश्रय असं म्हटलेलं आहे. उपासनेची टिंगल टवाळी करणं ही तामसी कामना आहे. आणि ही तामसी कामना निश्चित आमच्या आत्मस्वरूपावर आवरण घालते. कारण आम्हाला खरं ज्ञान काय आहे हे माहित नाही, आम्ही विसरलो. त्याच्यातच वेळ चालला निंदा नालस्तीमध्ये, दुसऱ्यांना त्रास द्यायचा. आणि मग त्यांना त्रास झाला की इकडे आम्हाला संतोष होतो. तामसी कामना, त्यांना त्रास झाला की आपल्याला, दुसऱ्यांना त्रास झाला की आपल्याला संतोष होतो. मला पण दुर्गम रोग झालाय हो, परंतु माझा रोग पाहून मला तर दुःख होतोच, पण जेव्हा दुसऱ्याने तसाच रोग होतो ना, तेव्हा कुठेतरी अंतःकरण सुख होतो की चला मी एकटं नाहीये, कोणीतरी आहे माझ्या बरोबर.
त्यांना त्रास आहे का? त्यांना किती त्रास आहे? अरे बापरे, खूपच त्रास आहे. त्यांना त्रास झाल्यानंतर कुठेतरी माझं अंतःकरण जेव्हा सुख होतं ना, ती तामसी कामना आहे. अरे अरे, माझ्यासारखा त्रास त्यांना व्हायला नको, आम्ही जे भोगलं ते यांनी भोगायला नको, असं नाही वाटत. कुठेतरी बारीकशी लकेर येते. आणि म्हणून ह्या सगळ्या कामनेमुळे याचा परिणाम काय होतो? संसाराचा नाही त्रास. हा संसारात त्रासच नाही असं वाटतं हो, हे आवरण पडल्यामुळे. सूक्ष्म, स्थूल आणि स्थूलतम राजस कामना स्थूल आणि तामसी कामनेचं आवरण स्थूलतम. राजसी कामना जर आम्हाला निष्काम कर्मयोगाने काढायची आहे, म्हणजे आरशावरची धूळ काढायला काही काळ लागतो की नाही? फडक्याने स्वच्छ पुसा, मग कापडाने पुसा, कागदानी पुसा, मग स्पॉंजनी पुसा, मग तो स्प्रे मारा, काही काळ लागतो ना. पण निष्काम कर्मयोगाने तामसी कामना काढायला काही वेळ लागेल. परंतु गर्भमातेचा जो असतो त्याच्यावरची खोड निघायला 9 महिने वाट पाहावी लागते. होय, आतलं चेतन पाहायला 9 महिने वाट पाहावी लागते की नाही? दीर्घ काळ लागतो की नाही? तशी तामसी कामना काढायलाही दीर्घ काळ लागतो. लवकर निघत नाही तामसी कामना, कारण ती स्थूल आहे, स्थूलतम आहे. नुसती स्थूल नाही, स्थूलतम आहे. त्याला दीर्घ काळ लागतो. मग तो त्याच्यासाठी योग्य ते संस्कार मला माझ्या अंतःकरणावर करून घ्यावे लागतात. अभ्यासाने आणि प्रयत्नाने बदल करून घ्यावा लागतो. आणि हेतू पुरस्सर तम आणि रजाचा प्रभाव कमी करून सत्वगुण वाढीस लावावा लागतो. सत्वगुणाचा परिपोष करावा लागतो. आणि इतक्या प्रदीर्घ कालानंतर मग सत्वगुणाच्या अतीत मला व्हावं लागतं. फार महत्वाचं आहे. नाही तर सत्वगुणापर्यंत येऊन गाडी थांबते, मग सात्विक कामना सुरू होतात. म्हणून त्याच्या अतीत मला जायचं आहे. असं त्याच्या अतीत ज्यावेळेला आम्ही होऊ, त्यावेळेला ते आवरण आमचं पूर्णपणे निघून जाईल. याला खूप दीर्घ काळ लागतो हो, परिश्रम लागतात आणि तेवढे घ्यावे लागतात. म्हणून सतत श्रवण, मनन, निधिध्यासन, आत्मचर्चा सतत करावी, जेणेकरून या तीनही इच्छा आमच्या आतमध्ये उदयच नाही झाला पाहिजे, स्पर्शच नाही झाला पाहिजे. निष्काम अंतःकरण. आणि अशा पद्धतीने जर आम्ही याला अभ्यास असं म्हणतात, याला स्वाध्याय असं म्हणतात. श्रुती स्मृती स्वाध्याय मंच, हा स्वाध्याय. स्वतःच कठोर आत्मपरीक्षण, आणि कठोर आत्मपरीक्षण करता करता आत्मबुद्धी अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. तो अंतरीचा ज्ञानदीप जो आहे तो विजला नाही पाहिजे, सतत त्याच्यावर काजळी नाही आली पाहिजे. म्हणून सतत सात्विक, राजस, तामस कामना त्याची काजळी नाही आली पाहिजे. सतत दृष्टी कशी पाहिजे? सतत दृष्टी आमची उघडी पाहिजे. सतत दृष्टी उघडी असेल तर ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, तोपर्यंत नाही. म्हणून हे आमचे वैरी आहे, हे आधी ठरवायचं. आधी यांना वैर्याचा दर्जा द्या, म्हणजे मग आपण त्याच्यावर नीट व्यवस्थित उपाययोजना करून त्यांचं आक्रमण थोपवू शकतो. म्हणून कामाला कामाग्नी असं म्हटलेलं आहे. कितीही इंधन टाकलं तरी तो नेहमी अग्नी कधी विझत नाही. इंधन टाकलं की तो भडकतच असतो. असं विषयाच्या दुःखाच्या समिधा आम्ही टाकत गेलो की हा कामाग्नी भडकतच असतो. आणि तो भडकल्यानंतर मग मात्र काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आम्हाला चटके बसत असतात. होरपळून आम्ही निघतो असं भगवंत म्हणतात आहे. आणि म्हणून भगवंतांनी या
हा जो काम आहे हे आवरण आहे आणि अग्नीचंही उदाहरण दिलेलं आहे. आणि आता आम्हाला भगवंत पुढच्या मंत्रामध्ये सांगतात आहे, तो आपण पुढे पाहू. सांगतात आहे की याचं स्वरूप कळलं पण याचं ठिकाण नाही कळलं कुठे आहे ते. कामक्रोध कुठे असतात आणि त्याचं ठिकाण कळून तिथून ते कसे आम्हाला प्रवृत्त करतात हे नाही कळलं. शस्त्र कसे चालवतात माहितीये, पण शस्त्राचा साठा असलेलं शस्त्रागार आम्हाला कळलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावरच मारा करता येईल. पाकिस्तानचे सगळे खलास शस्त्र ठिकाण उडवून टाकले. आलेली मिसाईल्स तर उडवलेच, पण नुसते मिसाईल उडवून नाही जमणार हो. ते मिसाईल्स कुठे ठेवले, शस्त्राचा आगर कुठे ते कळलं पाहिजे, म्हणजे मुळापासून त्याची उखाडणी होईल. आणि म्हणून आम्हाला भगवंत 40व्या श्लोकामध्ये ते कुठे आहेत, काम आणि क्रोधाचं निवासस्थान कोणतं आहे हे सांगतात आहे. आणि ते प्रवृत्त कसे करतात, त्या ठिकाणी आपल्या आगारामध्ये राहून तिथून कसे ते मिसाईल्स आमच्यावर सोडतात, त्याचं रिमोट कंट्रोल कसं आहे हे आम्हाला पुढच्या मंत्रामध्ये पुढच्या गुरुवारी आपण याचा विचार करू आणि मग याचं साधन पाहू. आणि मग हा अध्याय संपणार, कर्मयोग पूर्ण झाला. आज या ठिकाणी वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण कृष्ण हरी ताई. रामकृष्ण.